आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यातील अनधिकृत पब बारवर सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू आहे। तिसऱ्या दिवशी देखील कारवाईचा वेग मंदावलेला नाहीये। अनधिकृत पब आणि बारवर तिसऱ्या दिवशीच्या कारवाईची ही दृश्य आपण पाहतोय। 2 दिवसापासून अनधिकृत पब आणि बारवर अशा प्रकारे कारवाई ही करण्यात येते आहे। तर अनधिकृत पब आणि बारवर ही तिसऱ्या दिवशीची कारवाईची दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील एफसी रोड आणि त्यानंतर कार देखील अनेक ठिकाणी ही कारवाई झाली होती आणि आज देखील तिसऱ्या दिवशी अशाच प्रकारे पुण्यातील अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई सुरू आहे। पब आणि बार पालिका प्रशासनाच्या रडारवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर एफसी रोड आणि त्यानंतर काल देखील अनेक अनधिकृत बांधकामांवर या ठिकाणी कारवाई झाली होती। शिंदेंच्या आदेशानंतर पब आणि बारवर ही तिसऱ्या दिवशीची कारवाई। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत पब बारवरती कारवाईचा धडाका सुरू करण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे। आज तिसरा दिवस आहे। ज्या पद्धतीने पुण्यातले जे काही अनधिकृत बार आहेत, पब आहेत, त्यांचे जे काही अनधिकृत बांधकाम आहेत त्यांच्यावरती ही कारवाई केली जात आहे। आपण पाहू शकतो पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून काल दिवसभरात जवळपास 56,000 चौरस फुटाचं जे अनधिकृत बांधकाम होतं ते तोडण्यात आलं होतं। आज पुन्हा एकदा या कल्याणीनगर परिसरातला कप्पा बार आहे, या कप्पा बारचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते आता तोडलं जात आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी जेसीबी आणले गेलेले आहेत आणि जेसीबीच्या सहाय्यानं या बारचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते आता तोडलं जात आहे। मोठी कारवाई खरं तर पुणे महानगरपालिकेकडून ही केली जात आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले होते, शहरामध्ये जे अनधिकृत पब असतील, बार असतील त्यांच्यावरती बुलडोझर फिरवा आणि त्यानंतर तात्काळ पुणे महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि ही धडक कारवाई जी आपल्याला पाहायला मिळते। काल सुद्धा बानेर, पाषाण या परिसरामध्ये जवळपास 19 बार, पब, हॉटेल, रेस्टॉरंट्सवरती ही कारवाई करण्यात आली होती आणि आता थेट आपण पाहू शकतो या कल्याणीनगर परिसरातला जो काही कप्पा बार आहे तो सुद्धा आता जमीनदोस्त केला जात आहे। पुणे महानगरपालिकेची टीम त्यासोबतच पुणे पोलिसांची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही कारवाई आज सकाळपासूनच सुरू केलेली आहे। साधारणतः आतापर्यंत 45 बार, पब्सवरती या 2 दिवसात कारवाई करण्यात आलेली आहे आणि साधारणतः 92,000 चौरस फुटाचं जे काही अनधिकृत बांधकाम आहे हे या 2 दिवसात तोडण्यात आलेलं आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा ही कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एल्थी बारमध्ये जी ड्रग्स पार्टी समोर आली होती त्याचे काही व्हिडिओज समोर आले होते, त्यानंतर राज्यभरात हा मुद्दा गाजला होता। विरोधी पक्षांनी सुद्धा जोरदार अशी टीका राज्य सरकारवरती, पुणे पोलिसांवरती, पुणे प्रशासनावरती केली होती। त्यानंतर या सगळ्या टीकेनंतर आता प्रशासनाला सुद्धा जाग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उशिरा का होईना महानगरपालिका प्रशासनाकडून ही कारवाई केली जात आहे, त्यामुळे पुणेकरांकडून सुद्धा समाधान व्यक्त केले जात आहे। कारण ज्या पद्धतीने शहरातल्या ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या ड्रग्स पार्ट्या होताना दिसतात, पुण्यातली तरुणाई ही ड्रग्सच्या विळख्यात कुठेतरी अडकताना दिसते, त्यामुळे ही कारवाई होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं। त्यामुळे आपण पाहू शकतो पुणे पोलीस असू दे किंवा एकूण पुणे महानगरपालिका प्रशासन असू दे त्यांच्याकडून ही धडक कारवाई आता केली जात आहे आणि शहरामध्ये ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अनधिकृत पब, बार असतील त्यांच्यावरती ही कारवाई केली जाईल अशा पद्धतीची माहिती पुणे पोलीस सोबत पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो कल्याणी। अधिक अपडेट तुमच्याकडनं या संदर्भात घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।